कॅरेक्टर प्रमाणे कॉस्ट्युम्स कसे द्यायचे असतात किंवा कुठले कलर स्टेजवरती चांगले दिसतात, बॅकड्रॉप म्हणजे काय, मग बॅकड्रॉपला मर्ज होणार नाहीत कलर्स असे कसे द्यायचे. तर हे कुठेतरी मला असं वाटतं की कॉलेजमधनंच मला लक्षात आलं त्या कॉम्पिटिशन्समुळे. आत्ता मी बऱ्याच मराठी फिल्म्स बघितल्या आणि जाणवलं की अरे फार फार खराब काम होत आहे. काही मोजक्या फिल्म्स आहेत की ज्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स वरती काम केलं गेलेलं आहे. प्रोड्युसर काय म्हणतो, मला काहीतरी करून कॉस्ट्युम्स हवेत, कोणी का करेना, चल तू कर. इथे क्वालिटीला महत्व नाहीये, क्वांटिटी त्यांना महत्वाची वाटते. तो एक ऑडिशन तर दे. म्हटलं बरं ठीक आहे, मी गेले, ऑडिशन दिली. आता ते डिरेक्टर मला म्हणले की नाही सगळं छान आहे, छानच आहे तुमचं, फक्त प्रॉब्लेम असा आहे ना, तुम्हाला कास्ट कुठल्या रोल साठी करायचं ते कळत नाही. म्हटलं म्हणजे नाही हो, तुमच्या डोळ्यांचा रंग. तर मी म्हटलं आता काय करणार ना, म्हटलं हे असेच आहेत डोळे, मी काही करू शकत नाही, आहे ते आहे. तर नंतर मग मला लक्षात आलं की केवळ घारे डोळे आहेत म्हणून निगेटिव्ह भूमिका मिळत गेल्या. दत्त स्नॅक्स जे आहे पुणे मुंबई एक्सप्रेस ह्याच्यावरती, तिथे मी थांबले होते, मी आणि आई, आणि आत चाललो होतं. कोणीतरी वळवलं आणि सणसणीत कानाखाली वाजवले. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग सुरू करण्याच्या आधी महत्वाची आठवण. बोलत राहूया हा आपला पॉडकास्ट वेगवेगळ्या घरांमध्ये पोहोचतोय, रसिकांना आवडतोय. आपण अनेक पाहुणे या पॉडकास्टमध्ये घेऊन येतोय. त्यामुळे प्रथमेश इनामदार हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नुसता सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनचं बटन देखील क्लिक करा, म्हणजे प्रत्येक एपिसोड तुमच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती दिसेल आणि तुम्हाला बघता येईल आणि त्याचा आस्वाद आणि आनंद घेता येईल. मित्रांनो, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका याच्यामध्ये आपण काही चेहरे बघतो, पण फक्त अभिनय हाच त्या चेहऱ्या पाठीमागचा रंग नसतो, ते क्षेत्र नसतं. अनेक क्षेत्रामध्ये मंडळी वावरत असतात. त्यांची ओळख आपल्याला करून देणं हेच तर आपल्या बोलत राहूया पॉडकास्टचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे की आपण चित्रपटांमधून, नाटकांमधून, टीव्ही मालिकांमधून चेहरा बघितलेला आहे, पण त्याचबरोबर त्यांची वेगळी खासियत पण आहे. ती कोणती आहे ती आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत संयोगिता भावे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. कसं टीव्ही मध्ये, मालिकांमध्ये सगळ्यांनी तुमचा चेहरा हा खलनायिकेच्या भूमिकेमध्ये बघितलेला आहे. बरोबर. त्यामुळे आणि मालिकांचे गंमत अशी आहे की मालिका पटकन घराघरात पोचतात आणि त्या जणू काय ते प्रत्येक कलाकार किंवा ती भूमिका त्या घराचा एक सदस्यच झालेली असते. त्यामुळे तुम्हालाही कदाचित बाहेर पण असे अनुभव आलेले असतील की तुम्हाला बाहेर कोणी भेटलं तर कदाचित निगेटिव्ह नजरेनेच बघणं किंवा ही खलनायिका आहे अशा पद्धतीने बघणं. तर टीव्ही मालिकांविषयी आपण नंतर बोलूच या. पण मी जसं इंट्रोमध्ये म्हणालो ना की फक्त तेच रंग नसतात, अनेक बाकीचे पण गोष्टींमध्ये पारंगत असणारे कलाकार मंडळी आहेत. त्याच्यापैकी तुम्ही आहात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग हा तुमचा एक वेगळा भाग आहे आणि तो पुढे आला पाहिजे किंवा तो देखील रसिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे जास्त महत्वाचं वाटतं मला. तर त्याच्याविषयी, त्याच्या प्रवासाविषयी थोडंसं नक्की ऐकायला आवडेल. ओके. माझं बेसिक ग्रॅज्युएशन टेक्स्टाईलमध्ये झालंय. मी SNDT होम सायन्समधनं BSc होम सायन्स केलं, टेक्स्टाईल मेजर घेऊन, आणि त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला. बरं, कॉलेजमध्ये असताना मी कॉलेज कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत होते. त्यामुळे माझ्या मॅडम म्हणायच्या की टेक्स्टाईलची आहेस तर जरा कॉस्ट्युम्स बघ ह्या सगळ्याचे. तर असं करत करत एक इंटरेस्ट डेव्हलप झाला की कॅरेक्टर प्रमाणे कॉस्ट्युम्स कसे द्यायचे असतात किंवा
कुठले कलर स्टेजवरती चांगले दिसतात, बॅकड्रॉप म्हणजे काय, मग बॅकड्रॉपला मर्ज होणार नाहीत कलर्स असे कसे द्यायचे. तर हे कुठेतरी मला असं वाटतं की कॉलेजमधनंच मला लक्षात आलं त्या कॉम्पिटिशन्समुळे. आणि नंतर मी परिचय या अमॅच्युअर संस्थेबरोबर जोडली गेले, कोण म्हणतं टक्का दिलामुळे. त्या नाटकानंतर आम्ही एक फ्रेंच रेव्होल्युशनवरचं नाटक करत होतो. विद्याधर, त्यांचं आडनाव नाही आठवत नाही, पण फ्रेंच रेव्होल्युशनवरचं नाटक जे जर्मनमध्ये लिहिलं होतं, ज्याचा मराठीमध्ये अनुवाद झाला होता आणि ते आम्ही मराठीमध्ये नाटक केलं होतं. ओरिजिनल नाव होतं दे ग्रून काकडू आणि मराठीमध्ये त्याचं नाव होतं येथे चेष्टेची मस्करी होते. अच्छा. तर लिमिटेड बजेट, अमॅच्युअर म्हटल्यानंतर खिशातलेच पैसे घालायचे. फ्रेंच रेव्होल्युशन, तर तो काळ आम्हाला उभा करायचा होता. आणि त्यावेळेला मला आमचं सुबोध पंडे आणि उपेंद्र लिमये मला म्हणाले की करशील ना कॉस्ट्युम्स. म्हणलं करते, मला प्रॉब्लेम नाहीये, पण मला जरा त्याच्याबद्दल वाचायला लागेल, कारण काही फोटोज बघायला लागतील, म्हणजे मग आपण ते रेप्लिकेट करू शकू. कारण तो काळ उभा करायचा तर आपल्याला प्रेक्षकांना तिथपर्यंत न्यायला लागतं, कॉस्ट्युम आणि सेट ह्या सगळ्या ह्याच्यात. आणि मग आम्ही करत असताना एक आता काय करायचं, गाऊन आणायचे कुठून मुलींचे. मग मी म्हटलं प्लेन साड्या आणा आईच्या, सॅटिन असेल तर जास्ती चांगलं. मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने स्कर्ट सारखे ते ड्रेप केल्या, मध्ये करून त्याला ब्रूच लावले साडीचे. त्यांना म्हटलं की फ्रिलचे ब्लाउजेस असतील तर तसे बघा. ते असं करून आम्ही ते गाऊन्स तयार केले. किंवा मुलांना म्हटलं की मुलींच्या ब्लॅक टाईट्स, स्लॅक्स रादर, आणि मग त्याला रेड रिबन लावून आम्ही जे सोल्जर्स होते त्यांचे युनिफॉर्म तयार केले. मग असे छोट्या छोट्या गोष्टी इनोव्हेट करत करत आम्ही ते फायनली उभं केलं. पण म्हणजे ज्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं की अरे हो, हे खरंच वाटतंय की आपण, तुम्ही नेताय आम्हाला त्या काळामध्ये. त्यामुळे खरं पाहायला गेलं तर तिथून सुरुवात झाली कॉस्ट्युम डिझायनिंगची, त्या नाटकापासून. पण आपण टेक्सटाईल इंडस्ट्री मधला डिप्लोमा किंवा डिग्री करावी याची प्रोसेस कुठनं सुरू झाली? म्हणजे नक्कीच ह्याचं काहीतरी त्याच्याही आधी आवड असणारच या गोष्टीची. त्याची आवड म्हणजे माझी आई आणि मावश्या सगळ्या, भरतकाम, विणकाम, शिवणकाम ह्या सगळ्याची प्रचंड आवड आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच. आणि त्यांचं बघून मला कुठेतरी ती आवड निर्माण झाली. आणि मग आई मला म्हणाली की नुसती आवड मर्यादित ठेवू नकोस, तर ह्याचा डिटेल अभ्यास कर. की एम्ब्रॉयडरी मला येते, पण आम्ही कसं पिढ्यानपिढ्या आजीकडून आईकडे, आईकडून मला असं मिळत गेले. पण ह्या एम्ब्रॉयडरीमध्ये सुद्धा आता भारतामध्ये कितीतरी प्रकार आहेत, मग जगभरामध्ये किती प्रकार असतील एम्ब्रॉयडरीचे. तर मला असं वाटतं की तू ते शिकावंस. आणि मी म्हटलं ठीक आहे, हे छान आहे, कारण आवड आहे मला ह्या सगळ्याची. आणि म्हणून मग मी होम सायन्सला गेले. आणि शिक्षण घेता घेता लक्षात आलं की आपल्याला इतर सब्जेक्ट पेक्षा टेक्सटाईल मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. की कापडाचा पोत काय असतो, कापड वेगवेगळं कसं, म्हणजे कॉटन सिल्क किंवा सेमी सिल्क हे कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी मला खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला. आणि मी म्हटलं नाही, मी जर का मेजर केलं तर मी टेक्सटाईल मध्येच करणार, मला बाकी कुठल्या ह्याच्यात करायचं नाही. आणि त्यामुळे मी अप्लाय केलं टेक्सटाईल मेजरसाठी आणि लकीली मिळालं. सो मग त्याच्यामध्ये आम्हाला विविंग होतं. आम्ही पैठणी विविंग सेंटरला गेलो होतो. तिथे बघितलं की आपल्याला असं वाटतं की पैठण्यांची किंमत एवढी का आहे, पण पैठणी साडीचा एक पदर विणण्यासाठी 1 ते 1.5 महिना लागतो. आणि इतकी ती मेहनत आहे की छोटे छोटे थ्रेड्स उचलून ते ग्राफ त्याचा असतो, पण त्याप्रमाणे छोटे छोटे स्पिंडल्स असतात ते पास करायचे. असं व्हेरी इंट्रिकेट वर्क. सो तशी ती माझी खरं तर सुरुवात झाली आणि मी टेक्सटाईल मेजर केलं. मी सामान्य प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून ऍक्च्युली तुमच्याशी बोलतोय. सिनेमाच्या सुरुवातीला किंवा एंड स्क्रोलला किंवा नाटकामध्ये सुद्धा वेशभूषेचा उल्लेख असतो आणि तिथलं नाव वाचून पुढे कलाकृती बघितली जाते, त्याच्या पाठीमागची मेहनत बरीच असते. मला विचारायचे चॅलेंजेस म्हणजे नाटकाचं कॉस्ट्युम करणं आणि चित्रपटाचं साठी कॉस्ट्युम करणं, ह्याच्यामध्ये काय
डिफरन्स आहे आणि त्याच्यासाठी काय वेगवेगळ्या क्वालिटीज आपल्याकडे असल्या पाहिजे? नाटकाचे कॉस्ट्युम करणं ना खूप सोपं आहे, कारण तुम्हाला तुमचा सेटचा कलर माहिती असतो, किती चेंजेस आहेत ते माहिती असतात, आणि किती कॅरेक्टर्स आहेत. आता 5 कॅरेक्टर्स असतील तर मला फक्त त्या 5 जणांचे कलर कॉम्बिनेशन्स बघायचे आहेत. मी जेव्हा फिल्म करते तेव्हा मला, आता सपोज मी आज मरून कलर घातलेला आहे, पण हा कॅमेरावरती कसा दिसणार आहे आणि ऍक्च्युअल जेव्हा टेलिकास्ट होईल किंवा जेव्हा फिल्म दाखवली जाईल तेव्हा तो कसा दिसणार आहे, कॅमेरामॅननी लाइटिंगचा काय मूड ठेवलेला आहे तो मला बघायला लागतो. त्याप्रमाणे मला कलर्स सिलेक्ट करायला लागतात. आता याच्यामध्ये बरेचदा असं होतं की आपल्याला टीव्हीवरती बघताना असं वेव्ही दिसतात काही गोष्टी. म्हणजे आता सपोज शर्ट आहे तर शर्टवरती असे वेव्स दिसतात, ते जिटर येतं त्याला. तर तुम्ही जर फाईन लाईन्स वापरल्यात किंवा अगदी फाईन चेक्स वापरले शर्टचे तर त्याला जिटर येऊ शकतो. तर ह्या गोष्टी ऑफकोर्स ह्या मी शिकत गेले हळूहळू जेव्हा काम करत गेले तेव्हा, पण ह्या गोष्टींचा म्हणजे विचार करायला लागतो. प्लस आर्टिस्टचा स्किन टोन काय आहे, बॅकड्रॉप काय आहे फिल्मचा, या सगळ्याचा विचार करून करायला लागतं. म्हणजे जसं आता मी एखादी रुरल फिल्मचे कॉस्ट्युम्स करत असेल, की फॉर एक्झाम्पल मी गाबरीचा पाऊस नावाची फिल्म केली होती. त्याचा बॅकड्रॉप होता चंद्रपूरच्याही कुठेतरी आत खेडेगावामध्ये, जिथे शेतकरी आत्महत्या करतायत अशा घराची ती गोष्ट होती. मग अशा वेळेला त्या आर्टिस्टकडे किंवा त्या व्यक्तिरेखेकडे किती कपडे असतील, ते कुठल्या प्रकारचे असतील. कॉटनच्या साड्या वापरणार नाहीत कारण त्याच्यासाठी मेंटेनन्स खूप आहे, मग सिंथेटिक वापरतील. तर हा सगळा विचार करायला लागतो आणि त्यामुळेच मग ते रिअल वाटतात कॉस्ट्युम. जेव्हा आपण एंड रिझल्ट बघतो तेव्हा ते खरे वाटतात. किंवा आता उलाढाल सारखी फिल्म जेव्हा मी केली तेव्हा एका गाण्यामध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक होते, ढोल ताशा पथक होतं कम्प्लीट, आणि मला त्यांची कंटिन्युटी मेंटेन करायची होती. प्लस मकरनचे जे सगळे शिपाई दाखवले होते तर ते गोळीबार होतो, त्यांना तलवार लागते. म्हणजे त्यांचे जे ऑरेंज कुर्ते होते, सुरुवातीला काय वाटलं 10 लोक आहेत, 10 कुर्ते स्पेअर आपण 20 करून ठेवूया, पण तसं नव्हतं. गोळी लागली की गेला तो कुर्ता, तो फेकून द्यायचा. मी जवळजवळ 100 कुर्ते शिवले होते. आणि मग काय होतं की कॉस्ट त्याची वाढत जाते त्याप्रमाणे. सो तुम्ही जेव्हा कॉस्टिंग देता एखाद्या प्रोड्युसरला तेव्हा ह्या सगळ्याचा सुद्धा विचार करायला लागतो. त्यामुळे नाटकाचं करणं खूप सोपं आहे, पण फिल्म खूप अवघड आहे करणं. कुठल्या कुठल्या फिल्म्स आतापर्यंत ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर म्हणून झाल्या? माझी पहिली फिल्म इंडिपेंडंट कॉस्ट्युम डिझायनर ही घराबाहेर, ज्याला मला स्टेट अवॉर्ड मिळालं बेस्ट कॉस्ट्युम डिझायनिंगचं. त्याच्यानंतर मी सुमित्रा भावेंची जिंदगी जिंदाबाद केली, जी एड्सवरची पहिली फिल्म होती भारतातली. त्याच्यानंतर मग मी राजेंद्र तालक, जे गोव्याचे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत, त्यांच्या 3 फिल्म्स केल्या. सावरिया.com, ओ मारिया. तर दोन्हीला, सावरिया आणि ओ मारियासाठी मला गोवा गव्हर्नमेंटचा अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर गाबरीचा पाऊस केली आणि 1-2-3 कमर्शियल केल्या. आणि पण त्याच्यानंतर मी थांबले कॉस्ट्युम्स करणं, कारण जेव्हा टिपिकल कमर्शियल फिल्म्स करायला लागले तेव्हा एक लक्षात आलं की आर्टिस्टचा एक स्वतःचा से असतो की मला ह्या ब्रँडचेच कपडे पाहिजेत. प्रोड्युसरकडे पैसा नसतो आणि त्याचे मेळ घालणं हे खूप अवघड आहे. किंवा आज मी एखादा पॅटर्न डिझाईन केलेला आहे एका कॅरेक्टरसाठी, आर्टिस्ट म्हणतो नाही हे नाही, मला ना फुल स्लीव्हजच दे, पण फुल स्लीव्ह तुझ्या कॅरेक्टरला जात नाहीये. किंवा बरेचदा प्रोड्युसर म्हणतो की हा पिवळ्या रंगाची भिंत असेल बघा तुम्ही, भिंतीचे कलर देऊन मला कपडे नाही द्यायचे, मला त्या कॅरेक्टर प्रमाणे कपडे डिझाईन करायचे. तर हे बरेच प्रॉब्लेम्स नंतर जाणवायला लागले आणि मी म्हटलं नाही, इथे थांबूयात आपण कॉस्ट्युम्ससाठी, कारण अनलेस एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर मी करीन, नाही तर मला भिंतीचे रंग बघून कपडे द्यायचे नाहीयेत. मी तशी डिझायनर नाहीये. कोणाचं काम बघून इन्स्पायर व्हायला होतं ह्या फील्ड मधलं? मी अजून अभिनयाकडे वळायचोय, पण ह्या फील्डमध्ये, कॉस्ट्युमच्या फील्डमध्ये कोणाचं काम बघून इन्स्पायर झालात आणि
कोणाची छाप वाटते स्वतःच्या कामावर, आणि आत्ता कोणाचं कॉस्ट्युम डिझायनिंग आवडतं? ओके, मला मी मराठी इंडस्ट्री बद्दल बोलणार नाही अजिबातच, पण मला नीता लुल्लाचे कॉस्ट्युम्स आवडतात किंवा भानू अथय्यांचे आवडायचे पूर्वीचे. त्याच्यानंतर आत्ता अगदी लेटेस्ट मी जर का बघ म्हटलं ना, तर मला गेम ऑफ थ्रोन ही जी वेब सिरीज आहे त्याचे कॉस्ट्युम्स प्रचंड आवडलेत, कारण त्याच्या मागे इतका अभ्यास आहे. म्हणजे प्रत्येक घराणं वेगळं दिसतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत केली आहे ना ती दिसून येते. की तुम्हाला फरचे कपडे द्यायचे आहेत, त्याच्यासाठी त्यांनी इतके, म्हणजे मी त्याचं मेकिंग बघितलं त्या की कसं कॉस्ट्युम्स केले असते, कारण खूप इंटरेस्टिंग कॉस्ट्युम्स आहेत गेम ऑफ थ्रोन्सचे. सो मी त्याचं मेकिंग बघत होते आणि त्याच्यात लक्षात आलं की इतकं इंट्रिकेट काम केलं जातं त्यांच्याकडे, की तो आर्टिस्ट आहे, त्या आर्टिस्टला मी डिझाईन केलेलं कसं दिसणार आहे, की मी खूप काय काय डिझाईन करेन, पण तो माणूस कम्फर्टेबल आहे का ते कपडे घालण्यामध्ये आणि ते कॅरी करण्यामध्ये. तर ह्या सगळ्याचा विचार केला जातो. परत मी म्हटलं तसं की ती एक फॅमिली आहे, तर ती एक फॅमिली दिसण्यासाठी मला कलर कॉम्बिनेशन्स काय ठेवायला पाहिजे, कलर पॅलेट काय ठेवायला पाहिजे ह्याचा विचार केला जातो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तो विचार नाही होत. सो मी म्हणेन की हे करणं गरजेचं आहे, तर मी कनेक्ट होऊ शकते त्या प्रोजेक्टशी. किंवा फिल्म बघताना सुद्धा मला असं वाटतं की अरे हो किती छान कॉस्ट्युम्स केले. नाहीतर एक लाल भडक रंगाचा कोणीतरी टी शर्ट घातलेला असतो आणि दुसरा एकदम असतो की पेल कुठला तरी येलो वगैरे घातलेला असतो, मग ते मॅच नाही होत. मी जेव्हा स्क्रीनवरती बघते तेव्हा मला असं काहीतरी अरे नाही काहीतरी चुकतंय, माझ्या डोळ्यांना त्रास होतो ते बघताना. तर हा विचार होणं फार गरजेचं आहे. मराठी इंडस्ट्री विषयी बोलणार नाही असं का म्हणालात? म्हणजे मोकळेपणाने सांगा ती गोष्ट. नाही, मी अगदी मोकळेपणाने सांगते, कारण आपल्याकडे ना कॉस्ट्युम ह्या डिपार्टमेंटला महत्वच दिलं जात नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये, अनलेस पिरियड फिल्म असेल तर. पण पिरियड फिल्मला जेव्हा तुम्ही पिरियड फिल्म करता ना तेव्हा एक पर्टिक्युलर बजेट तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे, कारण आज ते मला उभं करायचंय. काही गोष्टी मला तयार करून घ्यायला पाहिजे, की जसं उलाढालमध्ये त्या ढालीवरती गोष्ट होती, ते मी ती बघितलं. मी म्हटलं अरे हा ती ढाल तयार केलेली मी बघितली, म्हटलं ह्याचं मला मिनिएचर करून द्याल का एवढंसं? तर म्हणे का? म्हटलं आपला जो सरदार आहे त्याच्या गळ्यामध्ये ते लॉकेट देऊयात म्हटलं कायम, की तो त्या ढालीला इतका जपतोय, तर तो एक कुठेतरी कनेक्ट दाखवूयात आपण. तर तेव्हा मला अगदी व्हेरी हॅपी टू से की मला तो फ्रीडम दिला होता. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये हाच प्रॉब्लेम आहे, तू घरचे कपडे घेऊन ये चार, मग मी बघतो मग कसं करता येईल. असे नसतात कॉस्ट्युम्स करायचे. कॉस्ट्युम्सला एक डिपार्टमेंट आहे, त्याला वेगळा वेळ द्यायला लागतो. कॅमेरामॅन, रायटर यांच्याबरोबर आपल्याला बसून ते, आणि सेटिंग, या तिन्ही डिपार्टमेंट बरोबर बसून कॉस्ट्युम डिझायनरनी बाकीच्या गोष्टी ठरवायच्या असतात. तर तितका वेळ दिला जात नाही आपल्याकडे, रादर तितकं महत्व दिलं जात नाही कॉस्ट्युम्सला, असं मला वाटतं. पण मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा याच्यासाठी काही प्रयत्न कलेक्टिव्हली इंडस्ट्रीमध्ये चालतात काय? नाही होते. म्हणजे आणि का होत नाहीत हेही सांगते. म्हणजे आता मी खूपच मोकळेपणाने बोलतेय की सपोज मी 1 लाख चार्ज करत असेल एका फिल्मसाठी, एक नवीन डिझायनर आहे ती म्हणेल मी 25,000 करते, ही तफावत आहे. प्रोड्युसर काय म्हणतो, मला काहीतरी करून कॉस्ट्युम्स हवेत, कोणी का करेना, चल तू कर. इथे क्वालिटीला महत्व नाहीये, क्वांटिटी त्यांना महत्वाची वाटते. तर ते खूप सॅड आहे. म्हणजे आत्ता मी बऱ्याच मराठी फिल्म्स बघितल्या आणि जाणवलं की अरे फार फार खराब काम होत आहे. काही मोजक्या फिल्म्स आहेत की ज्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स वरती काम केलं गेलेलं आहे, तर ते त्रास होतो बघताना. पण कलेक्टिव्ह नाही करत आहेत, कारण आपल्याकडे असोसिएशन नाहीये कॉस्ट्युम डिझायनर्सचं. जसं मेकअप आर्टिस्टचं आहे, हेअर ड्रेसर्सचं आहे, तर कॉस्ट्युम डिझायनरचं असोसिएशन नाहीये. ते जर का झालं तर मग काहीतरी कलेक्टिव्हली याच्यावरती काम करता येऊ शकेल, की आपण एक सेट पॅटर्न ठरवून घेतलं की बाबा ह्याच्या खाली नाही करायचं, किंवा हे क्रायटेरियाज आहेत, ह्या मॅच होत असतील तर आपण फिल्म करू. पण हे कसं आहे ना की ही इंडस्ट्रीज अशी आहे की
आज मी काम नाकारलं तर 25 लोक उभे आहेत हो म्हणायला. त्यामुळे कितपत त्याच्यात काम होईल मला माहिती नाही, अनलेस प्रोड्युसर आणि डिरेक्टर ठाम असतील की नाही आम्हाला चांगलीच डिझायनर पाहिजे किंवा चांगलाच डिझायनर पाहिजे, तर याच्यामध्ये बदल होऊ शकतात. अभिनयाकडे प्रवास कसा सुरू झाला? नाही, कॉलेजपासूनच झाला होता. कॉलेज कॉम्पिटिशन्स मध्ये मी भाग घेत होते, तिथे करत होते. काही पुरुषोत्तम केलं, फिरोदिया केलं. त्याच्यानंतर कोण म्हणतं टक्का दिलासाठी मला विचारलं. म्हणजे माझा भाऊ सुबोध आणि उपेंद्रचा मित्र आहे, तर त्यांनी विचारलं की अरे तुझी बहीण करेल का काम, आम्ही बघितलंय तिचं कॉलेज कॉम्पिटिशनला काम. तो म्हणला तिला विचारा, ती हो म्हणाली तर मी म्हंटल करूया बघू काय आहे. बर, माझा प्रॉब्लेम असा होता की मी मुलांबरोबर कधी काम केलं नव्हतं. गर्ल्स स्कूल, गर्ल्स कॉलेज, त्यामुळे कॉलेज म्हणजे एसएनडीटी हा, आणि शाळा म्हणजे रेणुका स्वरूप. त्यामुळे सगळे मुलींची शाळा, मुलींचं कॉलेज. एनसीसीत मुलं होती, पण ते सुद्धा कसं आमचं गर्ल्स बटालियन, त्यामुळे मुलं क्वचित कधीतरी कंबाईन प्रॅक्टिसेस असतील तर भेटायचे. तर मी म्हटलं करूया, हरकत नाहीये, बघूया करून आपण. म्हणून मी खरं तर केलं. पण आवड नाही, म्हणजे मला वाटलं की ओके हे आपल्याला वेगळं शिकायला मिळतं ह्याच्यातून. त्यामुळे आवड निर्माण झाली आणि मी करत गेले. परिचय बरोबर मी बऱ्याच नाटकांमधनं कामं केली. अमॅच्युअरच होती, पण मी स्पर्धांना केली. त्याच्यानंतर मग कामगार कल्याण स्पर्धेसाठी केली, राज्य नाट्यासाठी तर केलीच केली. त्यामुळे तसा तो नाटकातनं प्रवास सुरू झाला. आणि मग पुण्यातनं मी काही कमर्शियल नाटकं केली, म्हणजे पुरुष आहे, लग्न आहे, किंवा आमचे टक्क्याचे सुद्धा बरेच प्रयोग झाले ऑल ओव्हर इंडिया. तर त्यामुळे ते सुरू झालं खरं तर. आणि त्याच्यानंतर मुंबई कधी खुणवली? म्हणजे पुण्याहून आपण मुंबईला आता आलं पाहिजे. आता मुंबईमध्ये येऊन ज्याला आपण स्ट्रगल पिरियड म्हणतो तो आपण आता जरा फेस केला पाहिजे आणि तसं पुढे जायला पाहिजे. तो पिरियड किंवा तो काळ कुठला होता? आम्ही ETV साठी वर्तमान नावाची सिरियल करत होते आणि हैदराबादला शूट असायचं रामोजी फिल्म सिटीमध्ये. तर तिथे बरेच मुंबईचे आर्टिस्ट होते आणि तेव्हा मी असिस्ट करायचे, मी कॉस्ट्युम्स करत होते, मी कामही करत होते, अनेक डिपार्टमेंट्स मी सांभाळत होते. आणि त्याच्यामध्ये मुंबईतल्या आर्टिस्टची ओळख झाली. आणि ते म्हटले काय करतेस तू पुण्यात? पण एक पुणेरी माज होता ना की माझं काम आवडलं तर मला बोलवतील म्हणून. त्यामुळे म्हणलं बघू, वाटलं तर मी येईन मुंबईला. पण असं खूपदा झालं की तू ये तर खरं मुंबईत, ट्राय तर करून बघ. आणि फायनली मी म्हटलं ओके आता जाऊयात आपण. आणि मग मी आले. 1-2 प्रोजेक्ट्स होते हातामध्ये म्हणून मी आले. आणि मग काय अगदी मी लाज नाही वाटत मला, मी अगदी 1 डे 2 डेची सुद्धा काम रोल केलेले आहेत की मला स्वतः हे करायचं होतं. मला कुणाची शिडी करून यायचं नव्हतं या इंडस्ट्रीमध्ये. मला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. त्यामुळे मी कोऑर्डिनेटर्सला भेटले, मी ह्याच्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये जाऊन फोटो दिले. बरं तेव्हा ते फोटो द्यायची पद्धत होती, मागे सगळं लिहायचं काय काय केलंय ते. सो मी तसंही केलेलं आहे. आणि मग तो स्ट्रगल खऱ्या अर्थाने सुरू झाला मुंबईत आल्यानंतर. मग मुंबईत आल्यानंतरचा कारण कसं आहे की लगेच मनासारखं काम मिळेल, बरोबर, लगेच 4 गोष्टी मनासारख्या होतील असं नसतं. पण त्यावेळेला आपलं मानसिक संतुलन आपण ढळून द्यायचं नाही, आपण स्टेबल राहायचं. अशा गोष्टी खरं तर म्हणण्यासारखी सोप्या असतात, पण ज्यावेळेला ऍक्च्युअल आपण ते त्याच्यामधून जात असतो त्यावेळेला आपल्याला खरं कळत असतं की नक्की हे आता पुढे काय होणार आहे खरं माहिती नाही. तर अशा वेळेला कुठली गोष्ट होती जी मनाला धीर देत होती? एकच होतं की भले मी 1 किंवा 2 दिवसाचं कॅरेक्टर जरी करून आले ना तरी डिरेक्टर पासून सगळे म्हणायचे अरे छान केला. तर ते कुठेतरी डोक्यात आलं की अरे आपण करतोय चांगलं, आपल्याला येतंय, हे क्राफ्ट आपल्याला येतंय, शिकायचं खूप आहे, पण निदान आपण कॅमेरासमोर फापलत नाही आहोत. कारण किंवा ते कॅरेक्टर जे आहे ते आपण योग्य पद्धतीने वठवतोय एवढं तरी समाधान मिळतंय. तर आज ना उद्या आपल्याला मोठं काम मिळेल ही एकच
आशा होती आणि त्याच्यावरतीच खरं तर मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. अनेक मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटले. मी आता एक छोटंसं सांगते की वो रहने वाली महलों की म्हणून एक राजश्रीची सिरियल होती. तर त्याच्यामध्ये मला विचारलं की तू एक फॅमिली कोर्टात म्हणजे फॅमिली लॉयरचा एक रोल आहे, करशील का? 2च सीन आहेत. म्हटलं बरं करीन. गेले आणि जवळजवळ 3 पानं मी बोलायची होते. त्यांचा डिवोर्स आहे, त्यांना मी हे करते, ते दोघं समोर बसले आणि मी बोलते. आणि असं झालं की सकाळपासून शूट चालू होतं पण माझा सीनच लागत नव्हता आणि मला त्या दिवशी संध्याकाळी बडोद्याला जायचं होतं कारण माझं तिथे पृथ्वीराज चव्हाणचं शूटिंग होतं. संध्याकाळी 5:45 वाजता त्यांनी सीन लावला. 6:30 पर्यंत संपला. कारण पाठांतर चोख होतं आणि मी केलं. मी विसरूनही गेले होते. त्याच्यानंतर राजश्रीमधनं फोन आला की तुला कविता मॅडमनी भेटायला बोलवलंय, कविता बडजाते. तर मी म्हटलं अरे बापरे, मग आपलं काही चुकलंय का काय झालंय माहिती नाही. कारण गेले ऑफिसला तर त्या मला म्हणला खूप सुंदर केलंस आणि आम्हाला वाटलं नव्हतं की तू अर्ध्या-पाऊण तासामध्ये एवढं संपवशील आणि आम्हाला तुला कास्ट करायचंय. तर म्हटलं मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला कारण मला खूप आवडली होती ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली होती ती. आणि नंतर त्याच सिरियलमध्ये काही पिरियड नंतर एक खूप मोठा रोल त्यांनी मला ऑफर केला आणि खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. सो मला असं वाटतं की ते जे मी केलं, जे काय मी माझ्या डोक्याने केलं ते त्यांना आवडलं आणि त्यामुळे मोठी कामं सुरू झाली. मराठी मालिकांमध्ये तुमचा चेहरा, मी जसं अगदी सुरुवातीला म्हटलं की त्याच्यानंतर मराठी मालिकांमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दिसलात तेव्हा त्या खलनायिकेच्या भूमिकेमध्ये जास्तीत जास्त दिसलात. तर निगेटिव्ह भूमिका किंवा खलनायकाची भूमिका आपल्याला कधीतरी आपण करू असं त्या कॉलेज वयामध्ये वाटलं होतं का? आणि जर वाटलं नसेल तर ती मिळाल्यानंतर ती वठवायला काय मेहनत घ्यायला लागली? नाही, मला अजिबात वाटलं नव्हतं की मी खलनायक वगैरे करीन. कारण तोपर्यंत जे रोल केले होते ते खूप बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रोल्स होते किंवा इमोशनली ड्रिव्हन रोल्स होते. पण मुंबईत आल्यानंतर एक किस्सा झाला होता की ओळखी एक एस्टॅब्लिश ऍक्टर आहे, तर तो मला म्हणला की मी तुला माझ्या मित्राकडे नेतो, तो डिरेक्टर आहे, तो एक ऑडिशन तर दे. म्हणलं बरं ठीक आहे. मी गेले, ऑडिशन दिली. तर ते डिरेक्टर मला म्हणले की नाही सगळं छान आहे, छानच आहे तुमचं, फक्त प्रॉब्लेम असा आहे ना तुम्हाला कास्ट कुठल्या रोल साठी करायचं ते कळत नाही. म्हटलं म्हणजे? नाही हो तुमच्या डोळ्यांचा रंग. तर मी म्हटलं आता काय करणार ना, म्हटलं हे असेच आहेत डोळे, मी काही करू शकत नाही, आहे ते आहे. तर नंतर मग मला लक्षात आलं की केवळ घारे डोळे आहेत म्हणून निगेटिव्ह भूमिका मिळत गेल्या. पण जेव्हा पहिल्यांदा मिळाली ना तेव्हा मला कळत नव्हतं की कसं करायचं असतं. नॉर्मल भूमिका करणं ही गोष्ट वेगळी, पण निगेटिव्ह भूमिकेचा छाप पडला पाहिजे. कारण किती झालं तरी मला असं वाटतं की निगेटिव्ह कॅरेक्टर्स जे असतात ना ते खेळायला खूप स्कोप असतं पॉझिटिव्ह पेक्षा. मग ते कसं शोधायचं? मग मी काही फिल्म्स बघितल्या होत्या किंवा त्यातले ती निगेटिव्ह कॅरेक्टर्सचा थोडासा अभ्यास केला. अभ्यास इन द सेन्स मी बघत गेले की कशा पद्धतीने करतात आणि कुठेतरी ते अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केला आणि करते. आणि आता एन्जॉईंग प्लेइंग निगेटिव्ह कॅरेक्टर्स. काय ऑडियन्सच्या रिएक्शन्स, म्हणजे उंच माझा झोकासारखी मालिका आहे, माझ्या मते त्याला तुम्हाला अवॉर्ड पण आहे. हो. तर आणि उंच माझा झोका ही घराघरामध्ये पोचलेली मालिका आहे. तर काय अगदी म्हणजे बाकी ऑडियन्सच्या रिॲक्शन नाही, घरच्यांच्या रिॲक्शन काय होत्या जेव्हा अशा कॅरेक्टरमध्ये बघितल्यानंतर? नाही, घरच्यांना खूप आवडलं होतं आणि त्यांचं असं झालं की खूप सुंदर कॅरेक्टर आहे. बरं, एक तर लिहिलं खूप छान गेलं होतं ते कॅरेक्टर आणि ऑडियन्सची रिॲक्शन म्हणजे खूप विचित्र रिॲक्शन मला बघायला मिळाली. मी दत्त स्नॅक्स जे आहे पुणे मुंबई एक्सप्रेस ह्याच्यावरती, तिथे मी थांबले होते, मी आणि आई, आणि आत चाललो होतं. कोणीतरी वळवलं आणि सणसणीत कानाखाली वाजवली. तर मला कळलंच नाही काय आहे ते.
आणि मी बघितलं ते कशा म्हणजे माझ्या आजीच्या वयाच्या बाई असतील. हे खरंच घडलंय, हे खरं घडलेलं आहे, हे खरं घडलेलं आहे. आणि मला असं वाटलं की म्हणजे मला धक्का लागला त्यांचा का पायावर पाय पडला म्हणून त्या मला कळलं नाही. पण मी रिॲक्ट करायच्या आधी मला म्हणल्या, का ग छळतेस आमच्या रमेला? म्हणलं अच्छा अच्छा, हे मला नाही मारलेलं, हे सुभद्रा काकूंना मारलंय. ओके ओके. मग गालावरनं हात फिरवला, म्हणलं फार गोड काम करतेस ग, आणि कसं आहे ना, आम्ही हे सगळं भोगलंय ग, त्यामुळे तो ना तुझ्याबद्दलचा राग आहे खूप. म्हटलं निघाला ना राग तुमचा? म्हणलं कारण नंतर मला लक्षात आलं की स्वातंत्र्यपूर्व काळामधल्या ज्या बायका आहेत त्यांनी जो त्रास सहन केलेला आहे घरामधल्याच बायकांमुळे, तर तो कुठेतरी त्यांच्या मनामध्ये तो राग कुठेतरी असणार आहे आणि तो व्यक्त झाला ह्या पद्धतीने. पण मी म्हणलं ही पावती आहे की मी खरंच ते वठवते चांगल्या पद्धतीने. त्यामुळे राग नाही आला त्यांचा. ऑफकोर्स मी म्हटलं थँक्यू, तुम्ही मला एवढं हे केलं, कारण कळतंय की तुम्हाला ते आवडलंय. त्यामुळे आणि ते कॅरेक्टरच खूप सुंदर लिहिलं गेलं होतं. म्हणजे अरुणा जोगळेकरांनी ज्या पद्धतीने लिहिलं होतं आणि जो प्रवास त्या कॅरेक्टरचा दाखवला होता खूप सुंदर होता. टीव्ही मालिकांमध्ये ना सस्टेन होणं आणि आपली सतत वेगळी छाप पाडत राहणं, आणि तर त्याच्यासाठी ना एक लढवय्या वृत्ती लागते, आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच मला असं वाटतं की ती वृत्ती जपायला लागते, लढवय्या वृत्ती. जसं तुम्ही म्हणालात आता की तुम्हाला आलेला एक्सपिरियन्स, त्या आजी म्हणाल्या स्वातंत्र्यपूर्व काळात आम्ही हे सगळं भोगलेलं आहे, जगलेलं आहे. माझ्या मते तिथून कुठेतरी तुम्ही एक बिंग अन ऍक्टर म्हणून तुम्ही त्याच्यातनं एक गोष्ट घेता की खरंच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, आणि आपल्यामध्ये ती वृत्ती, ज्याला आपण फक्त सहन करणे नाही तर आपण लढलं पाहिजे. बरोबर, लाईफच्या प्रत्येक टप्प्यावरती लढलं पाहिजे. तर ही वृत्ती पहिल्यापासून असते का आपण जसे अनुभव घेत जातो तसं तसं आपली ती बिल्ड होत जाते? माझ्या मते ना अनुभवामुळे ती बिल्ड होत जाते. कारण कुणीही जन्माला येताना लढवय्या वृत्तीने येत नाही. तुम्हाला काय अनुभव येतात, आणि काही लोक खचून जातात, पण काही लोक काय इंटरनल स्पिरिटमुळे किंवा एक काय म्हणू की माझी विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे आणि मला नाही हे मिळवायचंच आहे, याच्यासाठी मला काही करायला लागलं तरी मी करीन, हे हळूहळू डेव्हलप होत जातं असं मला वाटतं. कारण हे प्रत्येकाकडे जन्मतः नसतं. सो तुम्हाला काय अनुभव येत आहेत. काही लोकांना लढण्याची गरजच पडत नाही, असं सरळ मिळत जात. पण काही लोकांना शेंगा आपटावीच लागतात भिंतीवरती, तरच काहीतरी मिळतं. कुठला प्रसंग असा जाणवतो की येस आपण आहोत बरं का फायटिंग नेचरचे, असा कुठला प्रसंग लाईफ मधला आठवतो, किंवा अशा प्रसंगांची मालिका असेल तर ती पण मोकळेपणाने ऐकायला नक्कीच आवडेल. नाही, मालिका म्हणण्यापेक्षा की एक खूपच रिसेंटली घडलेली गोष्ट झाली, आता त्याला 4 वर्ष. मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालं. बरं. आणि सुरुवातीला छोटीशी गाठ होती, ती बिनाईन निघाली. सो मी निष्काळजी होते की अरे बिनाईन आहे, ह्याची काही ग्रोथ होत नाही. पण 1.25 वर्षाच्या पिरियडमध्ये त्याची रॅपिड ग्रोथ झाली. बरं. आणि मला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. बरं, मला ताप यायचा, काखेमध्ये सूज यायची. तर मी म्हटलं नाही, ही कॅन्सरची लक्षणं नाही आहेत, ही हे काय आहे. तर मी म्हटलं मॅमोग्राम तर करून घेऊया. आणि मॅमोग्राम केला तर कळलं क्लस्टर्स आहेत. बर. आणि अनफॉर्च्युनेटली ज्या डॉक्टरांकडे मी मॅमोग्राम केला तर ते इतके, तुमच्यासारख्या लोकांकडनं ही अपेक्षा नाही, इथपर्यंत जाईपर्यंत तुम्ही कसं सहन, गप्प बसता वगैरे. म्हटलं ओके, काय झालंय सांगा. नाही, क्लस्टर्स आहेत, केवढ्या तरी गाठी आहेत. काय मी सांगतो ना, सगळीकडे शरीरभर पसरलं असेल. म्हणले अरे बापरे, तुम्ही बायोप्सी करायची ना, ती करा, लॅबला पाठवा, काय रिपोर्ट येतोय ते बघ. मी सांगतो ना पॉझिटिव्हच असणार. तुम्ही पाठवा ना. आणि मी एकटी गेले होते, झाशीची राणी ना मी, त्यामुळे मॅमोग्रामला मी एकटी गेले होते. बर. आणि संध्याकाळी फोन आला त्यांचा. मी म्हटलं होतं ना पॉझिटिव्ह आहे, या आता. म्हटलं बरं, गेलो. पोटापर्यंत पसरलेलं असणार आहे, झोपा, मी बघतो सोनोग्राफी करून.
माझी मावशी बरोबर आली होती. कळवतो आम्ही, रिपोर्ट घेतले, खाली आलो, म्हणलं आपण सेकंड ओपिनियन घेऊया. एक छोट्याशा लॅब माझ्या भावाच्या ओळखीचे आहे, त्यांच्याकडे आम्ही सेकंड ओपिनियन घेतलं, पण तोही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि मग ते सगळं सुरू झालं. सेकंदभर कुठेतरी वाटलं की अरे बापरे, आता घरात बसायला लागणार, कारण काम थांबवावं लागणार, काय आता ट्रीटमेंट आहे काय माहित नाही. डॉक्टरांना कन्सल्ट केलं, त्यांनी पेट स्कॅन करायला सांगितलं आणि इमिजिएट ऑपरेशन करायचं ठरलं आमचं. तर मी त्यांना मी म्हणले बघा, मी ह्या क्षेत्रामध्ये आहे, मला काम करत राहायचंय. तेवढं नाही, काम करू शकशील ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हटलं बरं ओके. मग त्यांनी मला सांगितली काय काय प्रोसिजर्स असते, कशी असते, काय असतं. म्हटलं ओके. आम्ही ठरवलं, एक तारीख ठरली आमची ऑपरेशनची. बरं, हे पुण्यात झालं. डॉक्टरांच्या ज्या पहिल्या ज्या रिॲक्शन्स होत्या हे सगळं पुण्यातलं. आणि मग पुण्यातच एक डॉक्टर, त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना दाखवलं, त्यांनी चेक केलं आणि मग त्यांनी मला 2-3 ऑप्शन्स दिले की ब्रेस्ट फॉर्म्स असतात किंवा तुम्हाला पाहिजे तर आपण हे पण करू शकतो. म्हटलं नाही, बघू आपण, तो नंतर विचार करू. पण त्यांच्या त्या नर्सेस वगैरे त्या सगळ्यांनी ओळखलं होतं. अॅनेस्थेशिया म्हणजे जेव्हा ऑपरेशनची वेळ आली तेव्हा अॅनेस्थेशिया देणारे डॉक्टर मला सांगत होते काय प्रोसिजर असतं, की मी नळ्या घालणार, मग अॅनेस्थेशिया देऊ, तुम्हाला कळणारही नाही ऑपरेट केलेलं वगैरे. म्हटलं ओके. तर मी म्हटलं ऐका ना, मला काही सांगू नका, तुम्हाला माझं काम बघायचंय ना, मला लवकर बरं करा. तर मला म्हटलं काय ॲटिट्यूड आहे, असा पेशंटच बघितला नाही. म्हणले बघा, मला रडत बसायला वेळ नाहीये, मला पटकन बरं व्हायचं, मला काम सुरू करायचं, मला घरात नाही बसायचं. आणि ऑपरेशन झालं, रिकव्हरी रूम मध्ये आले, जेव्हा मला शुद्ध यायला लागली तेव्हा मावशी आणि एक नर्स शेजारी उभ्या होत्या. ह्या हसत होत्या माझ्याकडे बघून. म्हटलं काय झालं, हसताय काय? तो म्हणे तुझी भूल उतरायला लागल्यापासून तू फक्त 2 वाक्य म्हणतेस की मी बरी आहे, तुम्ही कसे आहात. तर मी म्हटलं असेल बाबा, कारण मी ठरवलं होतं रडायचं नाही. कॅन्सर मधनं बाहेर येतात माणसं, हे काय असं म्हणजे काय तू काय बागुलबुवा नाहीये की बाबा आता तुम्हाला खाऊनच टाकणार आहे. नाही, आय विल फाईट. ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली मला तिथे ऍब्सेस झालं आणि ते म्हणजे असं ते दाबून दाबून त्यातला तो पस काढायला लागायचा. आणि त्यावेळेला म्हणजे माझी बेडच्या शेजारी एक अशी विंडो होती, त्यातनं मला गोल्ड जिमचा लोगो दिसायचा. तर तो करत असेल ना जेव्हा डॉक्टर, तेव्हा मी त्याच्याशी बोलायचे की बाबा मला तुझ्यासारखं व्हायचंय, मला लवकर बरं कर. मला त्या डॉक्टरांचं असिस्टंट म्हणलं तुम्ही बाहेर काय बघता सारखं. म्हणलं एक तर ते तुम्ही काय करता ते मला बघायचं नाहीये, कारण ते 10 cc सिरिंज वगैरे घालूनही पाणी काढायचे त्यातलं, ते म्हणजे भयानक वेदना होत्या त्या. डोंट इव्हन वॉन्ट टू गो देअर. आणि तर म्हटलं मी त्याच्याशी गप्पा मारते, म्हणलं की मला तुझ्यासारखं व्हायचंय, मला लवकर बरं व्हायचं. आणि झालं. त्याच्यानंतर मग किमोजचं ठरलं की किती किमोज. पण मी त्यावेळेला मग डॉक्टर बदलले, कारण आधीच्या डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते मला पटत नव्हतं की ते पोर्ट बसवायचा आणि त्यातनं ती नळी काहीतरी इथे एक शीर असते त्याच्यात इन्सर्ट करणं. म्हटलं कारण नसताना मला ऑपरेशन नंतर ऍब्सेस झालं होतं, ते आता मी फॉरेन बॉडी जर का इन्सर्ट केली तर काय होईल. बरोबर. तर म्हटलं आय वॉन्ट टू टेक अ सेकंड ओपिनियन. आणि दुसऱ्या एका डॉक्टरांना भेटले, त्यांनी बघितलं, ते म्हणले एवढं मेडिकेशन काय आहे तुम्हाला. म्हटलं मला नाही माहिती, आधीच्या डॉक्टरांनी जे दिले ते आहे. म्हणले बरं ठीक आहे, मी तपासते. हे ॲलोपॅथी सगळं ॲलोपॅथी. कारण एकदा विचार आला होता की आपण आयुर्वेदिक किंवा हे, तर माझा भाऊ म्हणला नाही, आता आपण ॲलोपॅथी सुरू केलेलं आहे तर आपण ते कंटिन्यू करूया, नंतर आपण बघू काय ते. म्हटलं ठीक आहे. त्यांनी तपासलं, ते मला म्हणले 3 आठवडे फिरकू नका, अजून इन्फेक्शन आहे. म्हणलं पण ते दुसरे डॉक्टर म्हणतात की या वीकेंड पासून ट्रीटमेंट सुरू करायची, तुम्ही ठरवा. मी ओल्ड स्कूलवाला आहे, मी 6 किमो देईन 21-21 अंतराच्या दिवसांनी, त्याच्यातही ब्लड रिपोर्ट कसे येतील त्याच्यावरती मी द्यायची का नाही द्यायची पुढची किमो ती ठरवेन. ओके.
मी म्हटलं ठीक आहे, एवढं आहे ना, आणि मी इंट्राव्हेनस देणार, मी पोर्टवरती वगैरे विश्वास ठेवत नाही. म्हटलं चला हेच डॉक्टर माझे, मला नाहीच बसवायचंय पोर्ट. आणि मग ते सुरू झालं. पण ते डॉक्टर इतके छान आहेत ना, म्हणजे ते स्वतः गिटारिस्ट आहेत, ते डॉक्टरांच्या बँडमध्ये वाजवतात. मग त्यांना जेव्हा कळलं की मी ऍक्टर आहे, मग ते माझ्याशी किमो सुरू झाली की तासन तास आम्ही गप्पा मारायचो. सो मला कधी असं वाटलंच नाही की मी किमो घेते. पण एक होतं की मी कुणी समोर आलं की आई ग कसं ग, म्हणलं नाही कसं ग काय, मी ठणठणीत आहे, मला काही झालेलं नाहीये. हा, सिंपथी नको, मला फक्त एवढंच पाहिजे की मी आले की मला काम पाहिजे. मी जेव्हा माझे किमो आणि रेडिएशन संपल्यानंतर मी पोस्ट टाकली होती FB वरती की आता मी परत येते म्हणून. तर बऱ्याच लोकांनी हे केलं, काय मदत हवी. म्हटलं मदत कुठलीच नकोय, मदत हवी आहे ती कामाची मदत हवी, मला काम मिळवून द्या. कारण मला पैशानी मदत नकोय, बरोबर, पण मला कामाची मदत हवी, एवढंच करा म्हटलं. तर मी बऱ्याच लोकांना इंडस्ट्रीमध्ये माहिती नव्हतं की मी ब्रेस्ट कॅन्सर माझं झालंय आणि मी फाईट करून आली आहे, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. खूप अगदीच मोजके मित्रमैत्रिणी होते ज्यांना सांगितलं होतं मी, कारण मला ना त्याचा तो मोठा हे करायचं नव्हतं आणि सिंपथी नको होती मला, अजिबात नको होती. ओके, ही आलेलं आहे, दिस इज अ फेज इन माय लाईफ, आय वॉन्ट टू ओव्हरकम, दॅट्स इट. आणि आले. 4 वर्ष झाली आता ऑपरेशनला आणि ठणठणीत आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेला मेमोग्राम करायला एकटी गेल्यानंतर ज्या वेळेला समजलं, तर घरी कम्युनिकेट केल्यानंतर तेव्हा मनामध्ये स्वतःच्या मनात धाकधूक होती किंवा ती पहिली, कारण आपण सांगतोय घरी असं म्हटल्यानंतर काहीतरी एक स्वतःच्या मनाला दडपण असतं की समोरच्याला काय वाटेल, म्हणजे मी आहे फायटिंग नेचरचा, पण समोरचा कसं घेईल हे आपल्याला माहिती नाही. तर त्यावेळेला ती सिच्युएशन कशी टॅकल केली? नाही, काय झालं, मी मॅमोग्राम घेऊन खाली आले आणि अशी 1 सेकंद फक्त झालं की अरे पॉझिटिव्ह आलं का, बरं चला आता जाऊन मावशीला सांगायचंय. कारण मी मावशीकडेच राहत होते. अनफॉर्च्युनेटली आय लॉस्ट माय मदर प्रिटी अर्ली. ऑपरेशनच्या 3 वर्ष आधी ती गेली, त्यामुळे मावशीच सगळं सर्वा होती माझ्यासाठी. मी गेले, मी मावशीला म्हटलं पॉझिटिव्ह आला रिपोर्ट, नाही आता मॅमोग्राम करून आलं, ते क्लस्टर आले म्हणतात, ते असं म्हणले, संध्याकाळी रिपोर्ट मिळणार आहेत ना, मी येते बरोबर. ओके, एवढंच झालं कम्युनिकेशन. ना ती मला काही म्हणाली की अगो बाई आता कसं होणार, काहीही नाही. फक्त ती म्हणाली की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू माझ्याचकडे राहायचेस, मी तुझ्या बरोबर असणार. तो मोठा सपोर्ट होता. आणि खरं सांगू का, मला ना माझ्या घरामध्ये कुणी असं हे केलं नाही की बाई बाई हिचं ऑपरेशन झालंय आता काय करायचं. मी म्हणायचे मी कॉफी करून घेते, हा कर कर. मी इतकं नॉर्मल, अतिशय नॉर्मल मला वागवलं घरातल्यांनी सुद्धा. त्यामुळे मला ना असं कधी जाणवलंच नाही की मी एवढ्या सगळ्या दिव्यातनं बाहेर आली येते म्हणून. खूप नॉर्मल की अगदी मी म्हणलं ना थोडंसं चक्करतंय बरं का, हा ओके ठीक आहे बस इथे टेकून बस, होईल बरं. नाही जा झोप, नाही तर चक्कर येऊन पडेल, असं कधी कोणीही वागलं नाही माझ्याशी. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे सुद्धा मी खूप पटकन बरी झाली. घरातनच सिंपती मिळाली नाही मग काय. त्यामुळे पण ऍक्च्युअल तो पिरियड किती ह्याचा होता, 4 वर्षापूर्वी बरा झाला, पण ऍक्च्युअल किती वर्ष झालं? 11 नोव्हेंबरला मला मॅमोग्राम झाला माझा. 20 नोव्हेंबरला माझी सर्जरी झाली, 20 नोव्हेंबर 19 सर्जरी झाली. आणि 16 ऑगस्ट 20ला माझं रेडिएशन वगैरे सगळं संपलं होतं. सो तेवढा तो पिरियड होता. आणि मी म्हणेन की मी लकी नाही म्हणणं, पण त्याच दरम्यान कोविड आला, त्यामुळे सगळी अख्खी इंडस्ट्री घरात बसून होती. त्यामुळे मला असं नाही वाटलं की अरे मी एकटीच काम करत नाही, असं नाही वाटलं. आणि नंतर मग मी फेब्रुवारी 21 पासून काम सुरू केलं, कारण जरा थोडीशी स्ट्रेंथ येणं. आणि मग घेतलं ते सुद्धा कॅमिओ घेतला एक 7-8 दिवसांचा, की आपण दिवसभर काम करू शकतोय का नाही हे बघूया. आणि मग सुरुवात झाली, मग सुरूच झालं फेब्रुवारी 21 पासून. ओके. आता हे जे म्हणजे मी ऐकल्यानंतर माझा प्रश्न अगदी ऍप्ट होता असं मला वाटतंय खरंच, की
फाईट करणं हे नेचरमध्ये आहेच. ह्या प्रोसेसमधनं ज्या इतर महिला जातील त्यांना आता ह्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? नाही, मी एवढंच प्रत्येकीला हेच सांगते की मीच का आणि मलाच का हा प्रश्न पहिल्यांदा विचारू नका आणि रडू नका. ब्रेस्ट कॅन्सर झालाय, त्याच्यावरती उपाय आहेत, तुम्ही नॉर्मल आयुष्य नंतर जगू शकता, हे सगळं आहे. त्यामुळे सिंपथी घेऊन किंवा असं खचून जाऊ नका. म्हणजे माझ्या डॉक्टरांनी मला विचारलं होतं की तू काउन्सिलिंग करशील का ब्रेस्ट कॅन्सर पेशंटचे. म्हटलं हो मी करीन की. तर मग त्यांनी एक दिवस फोन केला की तू ये जरा, एक बाई आहेत त्यांची 3rd स्टेज आहे आणि लंप साईज मोठा आहे, सो आम्ही किमो देऊन तो बारीक करून मग आम्ही ऑपरेट करणार आहोत. म्हटलं ओके मी येते. तर मी गेले त्यांना भेटायला आणि तेव्हा माझं रेडिएशन चालू होतं, सो मी किमो कॅप घालून जायचे आणि गेले तर त्या रडत होत्या. म्हटलं काय झालं, का रडताय? नाही हो माझी 10 वर्षाची मुलगी आहे, ती समजून घेईल, पण मुलगा खूप लहान आहे, मग किमो नंतर केस जातात, मग काय करू? म्हणलं मग तुम्ही एक काम करा, त्याला सांगा की तू लहानपणी कसा टकलू होतास तशी आता आई पण टकलू होणार आहे, आईलाही तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर त्यांचा नवरा म्हणला कसं तुम्हाला सुचतं? म्हटलं सुचतं नाही, हा मार्ग काढायला लागतो. म्हटलं की तुम्हाला मुलाला समजावून सांगायचं ना, तुम्ही या पद्धतीने समजावून सांगा आणि रडू नका. म्हटलं मी तुमच्या समोर बसले, मी आले ना त्या सगळ्यातनं परत येतं, काही नसतं म्हटलं ह्याच्यामध्ये, अनलेस अगदीच तुमचा लास्ट स्टेजला असेल. पण लास्ट स्टेज मधल्या बायका सुद्धा आजपर्यंत आहेत, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर. आणि कसं आहे ना, शेवटी तुमची विलपॉवर काय आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. जर तुम्ही खचलात तर मग खचलात, मग तुम्ही कधीच उभे राहू शकणार नाही. सो तुम्हाला स्वतःलाच ठरवायला लागतं की नाही मला यातनं बाहेर यायचंय. तो कुठला पॉइंट असतो की तो निग्लेक्ट करता कामा नये, म्हणजे तो त्याविषयी पण सांगा फक्त की असं काहीतरी होतंय म्हटल्यानंतर आपण अंगावर काढणं किंवा ते निग्लेक्ट करणं, तर ते होता कामा नये. तर ते ओळखायचं कसं? बेसिकली ना, ब्रेस्ट कॅन्सरसाठी एक सेल्फ चेक आहे एक की आय एम जस्ट शोईंग यू की सपोज दिस इज अ ब्रेस्ट, तर फ्लॅट हाताने तुम्ही दाबून बघायचं सगळीकडून आणि पिंच करून बघायचं. जर तुम्हाला कुठे हार्ड रिजन लागला तर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. ओके. कारण कळतं, म्हणजे फील त्याचा वेगळा कळतो. सो तुम्ही लगेच जा आणि मग ऍडव्हान्स त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. सो पण दिस इज अ बेसिक पॉइंट की जर तुम्हाला लक्षात आलं की बाबा काहीतरी वेगळं लागतंय हाताला, इमिजिएट डॉक्टरांना दाखवा. तिथे जर का कळलं ना तर ती गाठ लगेच काढून टाकता येते आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रोसिजरला सामोरं जावं लागत नाही. सो कारण आत्ता ना ब्रेस्ट कॅन्सरची खूप भयानक कंडिशन आहे. 8 बायकांमध्ये एका बाईला ब्रेस्ट कॅन्सर होतोय. आणि मी जेव्हा डॉक्टरांशी बोलले तेव्हा ते म्हणले की हे इमोशनल इम्बॅलन्स आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे खूप होत आहे आणि स्ट्रेस लेवल्स इतक्या हाय आहेत की त्याचा परिणाम. आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीचं आपण खाणं खातोय सध्या, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या परिणामामुळे ब्रेस्ट कॅन्सर सगळ्यात जास्ती होतं. सो ही छोटीशी गोष्ट आहे की ही आपण, आणि त्याला वयाचं काही हे नाही ना, कुठल्याही वयामध्ये हे होऊ शकतं. कुठल्याही वयामध्ये होऊ शकतं. म्हणजे अगदी तुम्ही 20-22 वर्षाची मुलगी असेल तर तिला सुद्धा होऊ शकतं. सो असं हे काहीच नाहीये. त्यामुळे ते आणि दुसरी गोष्ट ना, हे जेनेटिक पण आहे. सो कधी कधी एक जनरेशन स्किप होऊन येतं किंवा कधी कधी इमिजिएट येतं. आता माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर होता, मलाही झाला. सो मी अजून एक आता नवीन पद्धत हे झालेली आहे की डीएनए टेस्टिंग करतात आणि डीएनए टेस्टिंग मध्ये सुद्धा कळतं की हे पुढे जात आहे, पुढच्या जनरेशन मध्ये येणार आहे का नाही. आणि तिथे जर का कळलं की बाबा कॅन्सरस सेल्स आहेत तर तुम्ही इमिजिएट त्याच्यावरती औषधं घेऊ शकता. सो आय थिंक नाशिकला एक दीक्षित लॅब म्हणून आहे, दीक्षित का दातार काहीतरी, माझी गल्लत होती थोडी, त्यांच्याकडे डीएनए टेस्टिंग होतं. सो तुम्ही अख्ख्या फॅमिलीचं करू शकता आणि कळतं तुम्हाला की काय आहे. किंवा इव्हन कुठलेही डिसीजेस जर का पास ऑन होणार असतील
तर ते तुम्हाला कळतं आणि त्याच्यावरती इमिजिएट ट्रीटमेंट मिळू शकते. ह्या सगळ्या प्रवासातून आता परत एकदा ठणठणीत झाल्यानंतर ती डोळ्यातली चमक ही जी इतर प्रोड्युसर आणि डिरेक्टरना खलनायकाची वाटायची ती आता चमक नायिकेची वाटतेय, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता जाता जाता शेवटचा प्रश्न की काय काम करायचं डोक्यामध्ये आहे आणि काय अजून ॲम्बिशन आहेत की मला अजून ही भूमिका करायचीच आहे किंवा मला अजून इथे पोचायचंच आहे, असं कुठलं डोक्यात सध्या सुरू आहे? माझी आयडल म्हणाल तर मेरिल स्ट्रीप आहे आणि मला त्या पद्धतीचं काम करायचंय. मला इथे मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, पण इच्छा मात्र आहे की मला त्या ताकदीचे रोल करायचे आणि तिथे पोचायचंय. मी हिंदी मराठी टेलिव्हिजन मध्ये काम करते, पण मला फिल्म्स मध्ये जायचंय आणि नॉट ओनली हिंदी पण मला इंग्लिश फिल्म्स मध्ये पण काम करायचं आहे. ती इच्छा आहे. कसा रस्ता मिळतोय माहिती नाही मला, पण मी नक्की पोचण्याचा प्रयत्न करणार आहे तिथपर्यंत. नक्की पोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फक्त प्रयत्न नाही करणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ते त्यांच्या इष्टस्थळी पोचल्याशिवाय काय हार मानतील असं वाटत नाही. कारण जो काही प्रवास आत्ता आपण या सगळ्या भागामध्ये अनुभवला तो प्रवास अतिशय ज्याला आपण म्हणतो प्रेरणादायी आहे तसाच आहे. आणि लढवई वृत्ती म्हणजे अगदी त्यांना आलेला पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरच्या अनुभवापासून ते मधल्या सगळ्या त्यांच्या कोविडच्या काळामधल्या त्रासापासून सगळ्या गोष्टी आहेत. तर ही गोष्ट खूप आपल्याला आत्मसात करणारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मलाही वाटते की प्रत्येकाकडे बघताना इन अँड आउट बघणं ज्याला आपण म्हणतो ना ते बघणं फार आवश्यक आहे. वरवरचं बघून आपण कोणाविषयी मत बनवता कामा नये आणि प्रत्येकाचं आयुष्य सर्वार्थाने समजून घेण्याचाच प्रयत्न आपला नेहमी असतो. आणि तसंच आजही झाला की अभिनयच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या पातळीवरती सुद्धा काय काय फायटिंग चालू असतात समाजामध्ये, त्यातलं हे एक उदाहरण आहे. आणि फार छान त्यांनी हा प्रवास आपल्यासमोर उलगडून दाखवला. आजच्या भागात त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पुढील भागात भेटूया नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार.